गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ज्ञानदेव तुकाराम, सच्चिदानंद स्वामी महाराज, विनायक यशवंत शांती साखरे ज्ञान प्रताप भगवान हस्ती भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लक्षिती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहार। शंका कोणतं तरी एक संयोग का प्रसंग अनेक स्थान में आवे है। याते गुण की उत्पत्ति में क्रिया असमवायी कारण का उदाहरण कहने को संयोग की उत्पत्ति कहे है। पदार्थाचे उत्पन्न गुण आणि क्रिया, त्या क्रियाला संयोगाची गरज आहे असं सांगितलं। आता पंक्तीचा अर्थ घ्या। संयोग का प्रसंग अनेक स्थान में आवे है। संयोगाचा प्रसंग अनेक ठिकाणी आलेला आहे। याते म्हणून गुण की उत्पत्ति में गुणाच्या उत्पत्तीमध्ये क्रिया क्रिया असमवायी कारण का उदाहरण असमवायी कारणाचं उदाहरण दृष्टांत कहने को संयोग की उत्पत्ति कहे है। का कहने को सांगण्याला संयोग की उत्पत्ति कहे है। संयोगाची उत्पत्ती सांगितलेली आहे। संयोग दो प्रकार का होवे है। संयोग दोन प्रकाराचा आहे। एक कर्मज संयोग है, द्वितीय संयोगज संयोग है। एक कर्मजन्य संयोग आहे, अनेक संयोग आहे। कर्मज संयोग कसं म्हणायचं, ह्याची क्रिया झाली ना, एक क्रिया हे म्हणजे कर्मजन्य संयोग, अनेक संयोग। जाकी उत्पत्ति में क्रिया असमवायी कारण होवे तो कर्मज संयोग कहिए है। ज्या संयोगामध्ये क्रिया असमवायी कारण त्याला कर्मज संयोग म्हणायचा। संयोग रूप असमवायी कारण ते होवे, संयोग रूप असमवायी कारणाने होतो तो ते संयोग कहिए है। संयोग म्हणायचा। उदाहरण आहे त्याला पुढे। कर्मज संयोग भी अन्यतर कर्मज और उभय कर्मज भेदते दो प्रकार का है। कर्मजन्य संयोग त्याचे एक अन्यतर आहे, एक उभय कर्मज आहे। संयोग के आश्रय दो होवे है। संयोगाचे आश्रय दोन आहेत। तिनमें एक की क्रिया से जो संयोग होवे तो अन्यतर कर्मज संयोग कहिए है। एकाच्या क्रियाने संबंध होते अन्यतर कर्मज। आता हे अन्यतर कर्मज झालं ना, एकाची क्रिया आहे ना, हे तर म्हणजे अन्यतर कर्मज। जैसे पक्षी की क्रिया ते वृक्ष पक्षी का संयोग होवे ते भी अन्यतर कर्मज आहे। तो अन्यतर कर्मज संयोग कहिए है। हा, पक्षाचे संयोग क्रिया अन्यतर कर्मज। तहाँ वृक्ष और पक्षी समवायी कारण होवे, समवायी कारण है। आता तिथे पक्षी आणि वृक्ष दोन्ही समवायी कारण आहे। और संयोग के समवायी कारण पक्षी में ताकि क्रिया का समवाय संबंध होने से पक्षी रूप समवायी कारण की संबंधिनी और पक्षी वृक्ष के संयोग की जनक पक्षी की क्रिया है। आता इथं एक घ्या। आता
पक्षी तहाँ तिथे वृक्ष और पक्षी वृक्ष आणि पक्षी समवायी कारण है समूह कारण आहे त्या दोघंच और आणि संयोग के समवायी कारण आणि संयोगाचे जे समूह कारण असणारे पक्षी में पक्षीच्या ठिकाणी ताकि क्रिया का त्याचे क्रियाचा समवाय संबंध होने से समूह संबंध असल्याने पक्षीची क्रिया आणि पक्षी याचा समूह संबंध असल्याने पक्षी रूप समवायी कारण की संबंधिनी समूह कारणच्या संबंधाने जी क्रिया और आणि पक्षी वृक्ष के संयोग की आणि पक्षी आणि वृक्षाच्या संयोगाची जनक पक्षी की क्रिया है पक्षीची त्या पाखरीची क्रिया याते म्हणून पक्षी वृक्ष के संयोग की म्हणून पक्षी वृक्षाच्या संबंधाचे असमवायी कारण असमवायी कारण पक्षी की क्रिया है पक्षाची क्रिया आहे कारण पक्षाची क्रिया असमवायी कारणात जाते ना कारण पक्षाची क्रियाशिवाय त्या संयोग होत नाही त्या झाडाशी यह असमवायी कारण तिसरं कारण बरं का अन्यतर कर्मज संयोग का उदाहरण है आता ही जी तुम्ही वाचलं ऐकलं ते अन्यतर कर्म संयोगाचं दृष्टांत आहे उदाहरण आहे मेषद्वय की क्रिया ते जो मेषद्वय का संयोग होवे तो उभय कर्मच संयोग है म्हणजे काय सांगतो मी तुला मेष म्हणजे येडके मेंढरातले दोन येडके असते ना बोकडासारखे त्यांचे टक्कर तर उभय कर्म संयोग म्हणायचं दोन्हीकडून क्रिया मेषद्वय के संयोग में दोनों मेष समवायी कारण है आता मेष संबंध दोन्ही समवायी कारण आहे ना और तिनकी क्रिया असमवायी कारण है त्या दोघांचे एकूण धारण हे असमवायी कारण आहे जहाँ जिथं हस्त की क्रिया ते हस्त ना हाँ जिथं हाताच्या क्रियाने हस्ततरु का संयोग होवे हस्ततरुचा संबंध आहे होतो कहा जिथे असमय सहा अन्यतर कर्म सहा हस्ततरु परस्पर संयुक्त है हाताचा आणि तरुचा संबंध परस्पर आहे संयुक्त आहे इस व्यवहार की न्यायी या व्यवहाराप्रमाणे काय तरु संयुक्त है काय तरु संयुक्त म्हणजे काय तरुयुक्त तरु आहे कायाच्या संबंधामुळे काय तरुयुक्त तरु आहे ऐसा व्यवहार भी होवे है असा व्यवहारही होतो संयुक्त कहिए संयोग वाले है संयुक्त संयोग वालेला म्हणायचं इस स्थान में त्या ठिकाणी हस्त तरु के संयोग में हस्त तरुच्या संयोगामध्ये तो तर हस्त की क्रिया असमवायी कारण है हाताची क्रिया असमवायी कारण आहे असमवायी कारण तिसरं आहे का और काय वा तरु में काय आणि तरु मध्ये क्रिया होवे क्रिया जर झाली तो तर काय तरु का संयोग भी क्रियाजन्य संभवे काय आणि तरुचा क्रियाजन्य संबंध संभव पण तरुच्या ठिकाणी क्रिया नाही और तरु की न्यायी काय में भी क्रिया है नहीं जसे तरुच्या ठिकाणी क्रिया नाही तसे शरीराच्या ठिकाणी क्रिया नाही फक्त हाताच्या ठिकाणी क्रिया आहे काहे ते कारण सकल अवयवन में क्रिया होवे नहीं शरीर सकल अवयवन में क्रिया होवे तहा अवयवी की क्रिया होवे है सगळ्या अवयवाची क्रिया होती तर अवयवीची क्रिया म्हणता येईल पण ही तर सगळ्या अवयवाची क्रिया नाही ना हाताची क्रिया आहे हस्त से इतर सकल अवयव निश्चल होने से काय में क्रिया कथन संभवे नाही पण हाताची क्रिया सोडून सगळ्या अवयवाच्या ठिकाणी स्थिरता असले म्हणून कायाची क्रिया संभवत नाही याते म्हणून काय तरु के संयोग में काय तरुच्या संयोगामध्ये क्रिया असमवायी कारण है क्रिया हे असमवायी कारण आहे यह कथन संभवे नहीं हे कथन बरोबर नाही कारण कायाचा तरू संबंध नाही हाताच्या क्रियाचा हाताचा आणि वृक्षाचा संबंध आहे कायाचा नाही किंतु अन्यतर कर्मच हस्ततरु संयोग ही कायतरु संयोग का असमवायी कारण है हस्ततरुचा संयोग असमवायी कारण कायाचं मग शरीराचा आणि वृक्षाचा
संबंधाचे कारण आहे. अरे ह्या दोघात संबंध कसे नव्हतं. आता हे आहे, हा वृक्ष आहे, हा याच्या क्रिया झाली. आता या वृक्षात अनेक क्रियाचं असमय कारण आहे, हाताची क्रिया. काही ते कारण काय तरु संयोग का का तर संयोगाचा समवायी कारण जो काय समवायी कारण जे शरीर तामे त्यामध्ये स्व समवायी समवेत संबंध से सो संबंधी स्वसमवायी स्वसमवायी समवेत समवेत संबंध से संबंधाने संबंधी हस्ततरु संयोग है. हस्तचरित संयोग आहे. हस्तचरित संबंध. आता संबंधी कोण आहे? शरीर संबंधी ना. म्हणून हस्तचरित संयोग आहे अगोदर, अनंतर संबंधी शरीर त्याचे आहे. और काय तरु संयोग का जनक है. आणि काय तर संयोगाचा जनक हस्तचरिता संयोग. याते असमवायी कारण है. म्हणून ते असमयी कारण आहे. वृक्षाच्या शरीराच्या संबंधाला हस्ताचा संयोग असमयी कारण आहे. काही लक्ष येईना. नाही हा नाही वाच पुढं. याते स्व 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 कहिए स्व म्हणायचं. हस्ततरु संयोग स्व म्हणजे हस्तचरिता संयोग. ताका समवायी हस्त है. त्या हस्तचरिता संयोगाचा समवायी कारण हात आहे. तामे त्यामध्ये समवेत जो काय समोर जे काय त्या हाताबरोबर जे समोर असणारी काय शरीर तिसके त्याची समवेतत्व धर्म ही संबंध है. समतत्व म्हणजे हाताचा शरीराचा समतत्व धर्म आहे ना कायमचा. काय इस रीति के या रीतीने परंपरा संबंध का परंपरा संबंधाचा समानाधिकरण्य संबंध में संबंधाधिकरण संबंधामध्ये पर्यावसन होवे है. पर्यावसन मग त्याचे पर्यावसन होत आहे. हाताच्या त्याच्यामध्ये तिथं संबंधाधिकरण आहे ना. कोण हात दोन्हीचा अधिकरण आहे ना. शरीराचं बी आणि वर्षाचं बी समूह संबंधाने. एक अधिकरण में वर्तने को समानाधिकरण्य कहिए. एका अधिकरण म्हणजे अधिष्ठान बरं का. एका अधिकरण ठिकाणी दोन पदार्थ जरा समान अधिकरण म्हणायचं. जिनकी एक अधिकरण में वृत्ती होवे जिथे एक अधिकरणामध्ये वृत्ती आहे तिनको समानाधिकरण कहे है. त्याला समानाधिकरण म्हणायचं. आता वृत्ती म्हणजे राहणे. इथे वृत्ती या शब्दाचा व्यवहार नाही घ्यायचा. वृत्ती म्हणजे एका अधिकरणावर दोन वस्तू राहणे. वृत्ती म्हणजे राहणं. यहाँ हस्ततरु संयोग समवाय संबंध से हस्त में रहे है. इथं हस्ततरुचा संयोग समूह संबंध हाताच्या ठिकाणी राहतो. और आणि काय भी समवाय संबंध से हस्त में रहे है. काय बी समूह संबंध शरीराच्या हातात ठिकाणी असते. म्हणून शरीर समान अधिकरण अधिकरण नाही. तरुचाही तिथे संबंध आहे. शरीराचाही ते संबंध. हात हे समान अधिकरण झालं. हा एक अधिकरण. याते म्हणून दोनों समानाधिकरण है तिनका समानाधिकरण ने संबंध है. म्हणून दोन्ही समान अधिकरण त्याचा संबंध आहे. यहाँ काय और संयोग हस्त में साक्षात संबंध से रहे है. काय आणि हस्त याचे साक्ष संबंध राहतो. शरीर आणि काय याते समानाधिकरण है. म्हणून ते समानाधिकरण म्हणायचं. तैसे त्याप्रमाणे एक साक्षात संबंध से रहे एक साक्ष संबंधाने राहतं. और दूसरा परंपरा संबंध से रहे दुसरा परंपरा संबंधाने राहतो. तो भी समानाधिकरण कहिए. ते बी समानाधिकरण. आता परंपरा संबंध कोण राहतो? वृक्ष. अगोदर हाताचा शरीराचा हाताचा पुन्हा वृक्षाचा. ते परंपरा संबंधाने पण हाताच्या ठिकाणी राहतो. एक परंपरा संबंधाने अधिकरण हाताचं आहे आणि साक्ष संबंधाने शरीर काय हे म्हणून दोन एक वृक्ष आणि काय हाताच्या ठिकाणी राहतात. पण हे साक्ष संबंध आहे आणि वृक्षाचा हे परंपरा संबंध आहे. और जिनका समानाधिकरण ने संबंध कहिए. हातात समानाधिकरण संबंध म्हणत आहे.
यह प्रत्यक्ष प्रमाण में कहा है। हे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आम्ही सांगून आलेलो आहे. हस्ततरु संयोग की प्रतीति होने से ही हस्ततुरीची काय संयोग की संबंधाची प्रतीती होने से ही होण्यासह काय तरु संयोग की प्रतीति होवे है. काय तरी संयोगाची प्रती होते. त्या संयोगाचा संबंध कळल्यावर मग काय तरीचा संबंध कळतो. और हस्ततरु के संयोग को नहीं देखे हस्ततुरी संयोग जर नाही पाहिला तिसको काय तरु संयोग की प्रतीति होवे नहीं. त्याला काय तरीच्या संबंधाची प्रतीती येत नाही. याते म्हणून काय तरु संयोग का हस्ततरु संयोग कारण है. म्हणून हस्ततुरी संयोग कारण आहे काय तरी संयोगाचा. यह संयोगज संयोग का उदाहरण है. हे संयोगाचं उदाहरण. अगोदर हाताचा त्याचा शरीराचा संबंध आहे. त्याच्यानंतर तरुचा हाताचा संबंध मग संयोग संबंध. पहिला कायाचा हाताचा आणि दुसरा हाताचा तरुचा मग संयोग संबंध आहे. कोणाचा शरीराचा आणि वर्षाचा. यहाँ इसी संयोग को या संयोगाला कारण संयोगजन्य कार्य कार्य संयोग कहे है. याला कार्यकारण म्हणायचं. कार्यकारण म्हणायचं. कारणाकारण कार्यकारण ह्याला म्हणायचं. वगैरे नाव दिलं. यहाँ दो संयोग है. इथे दोन संयोग आहेत. एक हस्ततरु का संयोग एक हाततरू संयोग सो हेतु संयोग है. आता काय तरी हात तरी संयोग तो कारण हे तो म्हणजे हे कारण संयोग आहे. और काय तरु का संयोग फल संयोग है. आणि काय तरीचा संयोग फल संयोग है. फल संयोग. वा रे वा काय धंदा आहे. या स्थान में या ठिकाणी कारण शब्द से फल संयोग के आश्रय के कारण शब्दाने फल संयोग के कोणता फल संयोगाने आश्रय के फल संयोगाचा जो आश्रय समवायी कारण का ग्रहण है. समवायी कारण ग्रहण. हिथं फल संयोग कोण काय आहे. काय तर हाताचा समोर संबंध आहे म्हणजे ही फल संयोग म्हणतात त्याला असं परंपरेने. म्हणून फल संयोग के आधेय का आश्रय फल संयोग के आश्रय काय तरु दो है. म्हणून फल संयोगाचा आश्रय शरीर आणि वृक्ष आहे. तिनमें त्यामध्ये काय का समवायी कारण हस्त है. कायाचा समवायी कारण हात आहे. याते म्हणून कारण शब्द से हस्त का ग्रहण है. भूते याते कारण शब्द से कारण शब्दाने हस्त का ग्रहण है. हाताचे ग्रहण आहे. अकारण शब्द से अकार शब्दाने तरु का ग्रहण है. तरुचा म्हणजे अकारण तरू झाला. कारण शरीर झालं. काहे ते कारण काय का वा तरु का समवायी कारण तरु नहीं होने आता ते. काय आणि तरू याचा संबंध नाही. समवायी कारण तरु नहीं होने ते तरू म्हणजे वर्ष नसल्याने अकारण है. मग ते अकारण झालं. कोण तरू. और तैसे त्याप्रमाणे हेतु संयोग के आश्रय ते हेतू संयोगाचा आश्रय असणारे जन्य का जन्याचा हेतू संयोग जन्याचा कार्य शब्द से ग्रहण है. कार्य शब्दाने त्याचे ग्रहण आहे. हेतु संयोग के आश्रय ते हेतू संयोगाच्या आश्रयाने अजन्य का अजन्य अकार्य शब्द से ग्रहण. अकार्य शब्द ग्रहण आहे. हेतु संयोग के आश्रय हेतू संयोगाचा आश्रय हस्त और तरु है. हात आणि तरू आहे. तिनमें त्यामध्ये हस्तजन्य जो काय हस्तजन्य जी शरीर सो कार्य है. ते कार्य आहे. वा रे वा किती छान आहे रे तू. और आणि हस्त से हस्ताचे तथा किंवा तरु से तरूचे अजन्य जो तरु अजन्य जो तरू आहे सो अकार्य है. ते अकार्य आहे. शरीर कार्य झालं आणि ते शरीर वृक्ष अकार्य झालं. इस रीति से कारण ह्याची क्रिया हाताची शरीराचा संबंध आहे ना. मग ते कार्य जास्त आहे. आणि तरूचा काही संबंध
इस रीति से या रीतीने कारण जो हस्त कारण जो हात और अकारण तरु आणि अकारण असणारे जे झाड तिनके संयोगते त्याच्या संबंधाने कार्य जो काय कार्य जे शरीर और अकार्य तरु आणि अकार्य जे तरू आहे तिनका संयोग उपजे है. त्या एक कार्य आणि एक अकार्य या दोघांचा संबंध निर्माण होतो. याते म्हणून इस संयोग को या संयोगाला कारणाकारण संयोगजन्य कार्य कारण संयोगजन्य कार्याकार्य संयोग कहे है. कार्य कारण संयोगही म्हणतात. संयोगच संयोग इसी प्रकार का होवे है. हे संयोग याच रीतीने होतं, या प्रकारचा असतो. अन्यथा कर्मज संयोग ही है. अन्यथा बाकीचे कर्मजन्य संयोग आहे. जहाँ जिथे कपाल के कर्म ते कपालाच्या क्रियेने कपाल द्वय का संयोग होवे दोन कपालाचा संयोग होतो और कपाल संयोग ते आणि कपाल संयोगाने कपालाकाश का संयोग होवे. कपाल आकाशाचा संयोग होतो. कारण दोन्ही कपालामध्ये आकाश आहेत ना, त्याचा तहा भी तिथं बी कर्मज ही संयोग है. तिथे कर्मजन्य संयोग. ही तर कपालच क्रिया कर्मच आहे. आकाश हे संयोग आहे, कर्म संयोग म्हणायचं. संयोगज संयोग नहीं. ही तर संयोग नाही. काहे ते कारण जिस कपाल ते ज्या कपालाने कर्म ते कपाल द्वय का संयोग होवे त्या कपालाच्या क्रियांनी दोन कपालाचा संबंध होतो. तीस त्याने कपाल कर्म ते ही कपाल कर्मानेही कपाल आकाश का संयोग उपजे है. कपाल आकाश संबंध उत्पन्न होतो. कपाल द्वय का संयोग और कपाल आकाश संयोग दोन कपाल संयोग आणि आकाशाचा कपाल संयोग दोनों एक क्षण में होवे है. दोन्ही एकाच क्षणात होतात. तिनका परस्पर कार्य कारण भाव संभवे नहीं. ना एकाच क्षणात होतं ना. याते म्हणून कपाल द्वय के संयोग की न्यायी कपाल आकाश संयोग भी कपाल की क्रिया ते ही उपजने ते कर्मज ही संयोग है. म्हणजे दोन्हीच्या क्रियेने घटाचा आणि आकाशाचा संबंध होतो, म्हणून ती कर्म संयोग आहे. उक्त प्रकार से कारणाकारण संयोगजन्य कार्याकार्य संयोग